जिल्ह्यातील 11 बाजार समित्यांमधील सुमारे 6,000 व्यापारी तसेच सोलापूर बाजार समितीतील 800 परवानाधारक व्यापारी पूर्ण कामबंदीवर आहेत. सेस रद्द करणे, प्रलंबित मागण्या मंजूर करणे आणि परवाने ऑनलाईन उपलब्ध करणे या प्रमुख मागण्यांसाठी व्यापारी ठाम असून तोडगा निघेपर्यंत संप कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमधील व्यवहार ठप्प झाले आहेत. शेतकरी व्यापारी व्यवहार, आवक जावक आणि खरेदी विक्री पूर्णपणे बंद असल्याने बाजारपेठा ओस पडल्या आहेत. या अचानक झालेल्या बंदमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून कृषी व्यवहारांवर गंभीर परिणाम झाला आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी व्यापारी संघटनांकडून करण्यात येत आहे. आमच्या मागण्यांकडे सरकारने त्वरित लक्ष दिले नाही तर संप आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा भुसार आणि आडत व्यापारी संघटना सोलापूरचे अध्यक्ष सुरेश चिकळी यांनी दिला आहे. गेल्या अनेक वर्षापासून बाजार समितीचा हा 1963चा जुना कायदा रद्द करावा आणि त्याची नव्याने रचना करावी अशी प्रमुख मागणी अनेक वर्षापासून व्यापाऱ्यांची आहे. या जुन्या कायद्यामुळे व्यापाऱ्यांना फार अडचण निर्माण झालेली आहे. पूर्वीच्या जुन्या कायदा आणि आत्ताचा अस्तित्वात असलेला व्यवहार ह्याला फार तफावत आहे याच्यामध्ये. कारण ह्या कायद्याच्या नंतर अनेक नवीन कायदे वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी राबवले जातात आणि दुहेरी त्यामुळं हा APMCचा कायदा, FSIचा कायदा, लीगल मेट्रोलॉजी ऍक्टचा कायदा, ह्या अशा अनेक कायद्यांच्या तरतुदीमुळं व्यापारी वैतागलेला आहे आणि त्यातनं आम्हाला सुटका पाहिजे म्हणून आपण कायद्याची बदल करावा अशा प्रमुख मागणी नेहमी करतो. त्याचबरोबर बाजार समितीचा हा जो कर आहे, हा जो कर सगळ्यांना अडचणीचा कर आहे. त्या करामुळं शेतकऱ्याला त्याच्या अपेक्षित पेक्षा किंमत कमी मिळते आणि खरेदीदाराला त्याची किंमत जास्त मोजावी लागते आणि त्याचा भुर्दंड ग्राहकांना बसतो आणि महागाई वाढते. आणि आज गेल्या वेळच्या ह्या आमच्या मागणीमध्ये 3-4 वर्षापूर्वी एक अशीच बैठक झाली मंत्रालयामध्ये आणि APMCच्या फेडरेशनने सांगितलं की बाबा सेस रद्द केल्यानंतर आम्ही मार्केट कमिटी कशी चालवायची, आमचं उत्पन्नच ते आहे, मग आम्हाला उत्पन्नाला दुसरं काय मार्ग आहे. त्यावेळेला एखादी शासनाने समिती नेमली आणि त्या समितीचा आढावा घेतला गेला आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या बाजार समितीसाठी 550 ते 600 कोटी रुपयाचं जर अनुदान दिलं तर हा कर काढला जाऊ शकतो अशा पद्धतीची माहिती मिळाल्यानंतर त्या पद्धतीच्या हालचाली सुरू झाल्या शेस रद्द करण्यासंदर्भात. परंतु पुन्हा मार्केट कमिटीच्या फेडरेशननं सरकारला विनंती केली किंवा काय दबाव आणला माहित नाही, परंतु त्यांनी तो शेस अनुदान देऊन शेस रद्द करण्याचा प्रस्ताव पुन्हा बारगावला गेला.